संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार। आळंदीमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी। संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डी। तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा। देहूनगरीमध्ये लाखो वारकऱ्यांनी घेतलं पालखीचं दर्शन। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पालखीची खास दृश्य। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांची हजेरी। यावेळेला त्यांनी फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद। वारकरी सेवा रथाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचीही उपस्थिती। यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार कीर्तनकार आणि व्याख्याते चारुदत्त आफळे यांना जाहीर। प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीनं 15 जुलैला पुरस्कार प्रदान केला जाणार। किल्ले रायगडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा। महामार्गाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं पुलाचं काम रखडलं। नागरिकांचा जीवघेणा प्रवास। मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। पहिल्याच पावसात महामार्गावर पाणी साचल्यानं वाहनधारक त्रस्त। मनसेनं पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा। एनडीआरएफकडून दरडप्रवण गावांमध्ये भेटी। महाड आणि पोलादपूरमधल्या दोन दरडग्रस्त गावांमध्ये एनडीआरएफ पथकानं अतिवृष्टी काळात सतर्क राहण्याबाबत केली जनजागृती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।